तर हर्षवर्धन पाटील यांचं आता औक्षण या ठिकाणी केलं जातंय कुटुंबियांकडून। ही थेट दृश्य आपण पाहताय। हर्षवर्धन पाटील आज तुतारी हातामध्ये घेणार आहेत। शरद पवार गटामध्ये त्यांचा काही वेळातच पक्षप्रवेश होतोय आणि त्यासाठीची जय्यत तयारी इंदापूरमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र त्याआधी कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। त्यांची मुलगी सुद्धा यावेळेला त्यांच्यासोबत आहे, अंकिता पाटील। तर शरद पवार जे आहे ते इंदापूरकडे आता रवाना झालेले आहेत। दुसरीकडची दृश्य आपण पाहताय। शरद पवारांची आज जाहीर सभा इंदापूरमध्ये होतीये। त्याआधी पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळेला जयंत पाटील, अमोल कोल्हे यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। हर्षवर्धन पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती। मात्र उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केलेला आहे की हा निर्णय जो आहे तो शरद पवार घेतील। मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर हर्षवर्धन पाटील हे पश्चिम महाराष्ट्रामधले एक मोठे नेते मानले जातात। 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि आता ते तुतारी हाती घेतायत। शरद पवार गटामध्ये ते प्रवेश करतायत। लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला ज्यावेळेला अजित पवार इंदापूरमध्ये आलेले होते त्यावेळेला अंकिता पाटील यांनी जाहीर सभेवरून भाष्य केलेलं होतं की हर्षवर्धन पाटलांचा विचार जो आहे तो केला जावा